नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो, नुकतीच एक केस सर्वोच्च न्यायालयामध्ये पडलेली आहे जी की संच मान्यता 2024 मध्ये लागू झाली आहे. त्या संच मान्यतेच्या अगेन्स्ट आणि RT 2009 मध्ये सांगितलेले जे निकष आहे त्याच्या अगेन्स्ट ह्या केसमध्ये महत्त्वाचे दोन मुद्दे मांडण्यात आलेले आहे. ही केस जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये आता स्टँड झालेली आहे, यामुळे शक्यता आहे की शिक्षक भरतीची जाहिरात येणं आणि शिक्षक भरतीची प्रोसेस राबवण्यासाठी थोडाफार का होईना उशिरा होण्याची चान्सेस आहेत. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी यात सांगितलेले मुद्दे नीट लक्षात घ्या. वन बाय वन आपण जाणार आहोत, पण तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं तुमच्यासाठी TET आणि CETच्या बॅचेस चालू झालेल्या आहेत. तुमच्यामध्ये कुणी असे विद्यार्थी असेल, तुमचे ग्रुप असेल, त्या ग्रुपमध्ये शेअर करा. TET आणि CETची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. TETचे बॅचेस सेपरेट पेपरनुसार पण आहे आणि तुम्ही एकत्रित TET आणि CETची पण तयारी करू शकतात. यासाठी तुम्हाला फीमध्ये तुम्ही पूर्वीचे आमचे शिक्षक भरतीचे क्लासेस घेतले असेल तर अशा विद्यार्थ्यांना 50% सूट आहे. नवीन विद्यार्थ्यांना TET नावाचा कुपन कोड वापरून 25% सूट आहे. ह्या बॅचमध्ये तुम्हाला लेक्चर प्लस PDF नोट्स प्लस टेस्ट सिरीज प्लस ॲनालिसिस सर्व उपलब्ध आहे. कुठे जायची गरज नाही. त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आणि बॅचची लिंक दिली आहे, त्यावरती क्लिक करून हवी ती बॅच परचेस करू शकतात. आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. एक केस स्टँड झाली बघा, त्याचा डायरी नंबर पण तुम्हाला इथे दिलेला आहे, तुम्ही ऑनलाईन पण चेक करू शकता. 3465/2026 ला ही स्टँड झालेली केस आहे. कुणी टाकली केस तर ही केस बघा, शशांक गुनाजी अटक अँड ऑदर्स, त्याबरोबर वर्सेस कोण आहे, युनियन ऑफ इंडिया अँड ऑदर्स यांच्यावरती ही केस टाकलेली आहे. म्हणजे सरकार सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट ही टाकलेली आहे. यामध्ये बघा डायरी नंबर पण दिलेला आहे. कधी स्टँड झाली आहे, 17 जानेवारी 2026 ला ही केस आहे. ही पेंडिंग आहे, म्हणजे केस पडलेली आहे. केस नंबर पण दिला आहे, CNR नंबर पण दिलेला आहे. हे सगळे डिटेल्स तुम्ही स्टेटस पेंडिंग, केस पडलेली म्हणजे पेंडिंग. आता याचे काय केसेसच्या डेट चालतील पुढे आणि त्या डेटनुसार याचा रिझल्ट लागणार आहे. पेटिशनर जे आहेत ते कोण आहेत तर शशांक गुनाजी अटक आणि त्याच्यावर अदर शिक्षक आहेत. आणि रिस्पॉन्डंट कोण त्याच्यामध्ये, युनियन ऑफ इंडिया डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन सेक्रेटरी यांच्या अगेन्स्ट आहे. आणि ॲडव्होकेट जे आहेत त्या कोण आहे, वत्सल्य विग्या. ह्या इथे ॲडव्होकेट काम बघताय. त्याबरोबर बरेचसे ॲडव्होकेट पुढे मी तुम्हाला सांगतो डिटेलमध्ये. तर यामध्ये विषय काय आहे, RT 2019 आणि 15 मार्च 2024ची संच मान्यता आदेश या संदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 32 शिक्षकांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये ही केस टाकलेली आहे. आता ही इनिशियल लेवलला माझ्यापर्यंत आलेली माहिती आहे. संबंधित शिक्षकांनी माझ्यापर्यंत ही पोहोचवलेली माहिती आहे. याच्यावरती डिटेलमध्ये माहिती घेऊन तुम्हाला मी कळवतोच, पण केसचं डिटेल्स तुम्हाला मी आत्ता सांगितल्याप्रमाणे तुम्ही पण जाऊन चेक करू शकता. ही केस स्टँड झालेली आहे. शशांक अटक आणि इतर हे सगळे मिळून यांनी केस टाकली आहे, युनियन ऑफ इंडिया आणि इतर. यात महत्त्वाचे दोन मुद्दे त्यांनी मांडलेले. त्यापैकी पहिला मुद्दा बघा, 0 ते 60 पर्यंत 2 शिक्षक हवेत, तेही नियमित हवेत. कंत्राटी व निवृत्त शिक्षक कसे चालतील, म्हणजे संच मान्यतेचा विचार केला तर 0 ते 60 संख्या असणाऱ्या शाळेमध्ये, वर्गामध्ये तुम्हाला 2 शिक्षक कंपल्सरी पाहिजे. हे शिक्षक तुम्ही कंत्राटी किंवा निवृत्त शिक्षक कसे चालतील. सो निवृत्त शिक्षक घेता येत नाही आणि कंत्राटी पण घेता येत नाही. आता यामध्ये बरेचसे मुद्दे आहेत, पण ते डिटेलमध्ये तुम्हाला पुढे सांगतो. पण यामध्ये सांगितल्याप्रमाणे बघा, RT नियम जो आहे तो नियम जर लावला तर त्या नियमानुसार विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याचा हक्क आहे, ज्याला आपण राईट टू एज्युकेशन म्हणतो. मग तो जर हक्क विद्यार्थ्यांना असेल तर त्यांनी शिक्षण घेताना ज्या शिक्षकाकडून शिक्षक घ्यायचं आहे त्या शिक्षकासंदर्भातले निकष सांगितलेले असताना इथे तुम्ही शिक्षक कंत्राटी किंवा इथे तुम्ही शिक्षक निवृत्त झाले देऊ शकत नाही, असं त्यांचा हा पहिला मुद्दा आहे. आणि त्यामध्ये एक्सप्लेन केलेले मुद्दे बघा, TET पासच घ्यावे लागतील अन्यथा चालणार नाही असे तुम्ही म्हणतात की TET कंपल्सरी लागणाऱ्या शिक्षकांना इथून पुढे शिक्षक भरती करताना TET क्वालिफाईडच घ्या. जोपर्यंत ते क्वालिफाईड होत नाही तोपर्यंत तुम्ही कंत्राटी, आणि तोपर्यंत तुम्ही असा शिक्षक कंत्राटीवरतीचा TETच नाहीये त्याला कसं काय घेऊ शकतात. हा एक मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. आणि जर निवृत्त शिक्षक जरी असेल पण त्याने जर TET क्वालिफाईड नसेल त्याला घेताच कसं काय तुम्ही. घ्यायचं असेल कंत्राटी तर हरकत नाही, पण त्या कंत्राटी घेत असताना हा पण नियम लावा की तो विद्यार्थी, तो शिक्षक जो आहे तो कंत्राटी आणि निवृत्त जो TETच क्वालिफाईड तो कसं काय घेऊ शकतात. दुसरा मुद्दा आहे, 4 वर्ग असताना भिन्न भिन्न इयत्ता आणि आठवड्याला 48 तासिका
अध्यापन करणे शक्य नाही. म्हणजे 4 वर्ग असताना भिन्न भिन्न विषय कसे घेऊ शकतो आम्ही, ह्या वर्गाला वेगळा त्या वर्गाला वेगळा, वेगवेगळे भिन्न भिन्न विषय. म्हणजे विषय शिक्षक हा जर मराठीचा आहे तर त्याच शिक्षकाला गणित पण घ्यावं लागतं, त्या शिक्षकाला समाजशास्त्र पण घ्यावं लागतं. हे कसं शक्य होणार आहे? आणि आठवड्याभरामध्ये 48 तासिका अध्यापन करणं शक्य होणार नाहीये. ऑनलाईन सुविधा नसल्याने शाळेतून बाहेर जाऊन काम करावं लागते. बराच वेळेस तुम्हाला माहिती असेल की बरेचसे ॲप गव्हर्नमेंटचे आहे, त्यामध्ये सगळे माहिती भरावे लागतात. आणि जर ऑनलाईन सुविधा शाळेत उपलब्ध नसेल, शाळेतून बऱ्याच वेळेस बाहेर जावं लागतंय. मुख्याध्यापक चार्ज बरोबर वर्गही घ्यावे लागतात. म्हणजे एका वेळेस 2-2 चार्ज घेऊन त्या शिक्षकाला जबाबदारी पूर्ण करावी लागते. आर्टिकल 21A चा भंग होत आहे आणि RT 2019 चा सुद्धा भंग होत आहे. आता हे आर्टिकल आणि RT याबद्दल पाठीमागे पण बरेच व्हिडिओ घेतलेले आहेत किंवा तुम्ही पण एक चेक करू शकता. सो हा पहिला मुद्दा त्यांनी सांगितला आहे की 0 ते 60 पर्यंत 2 शिक्षक, वर्ग संख्या पटसंख्या असेपर्यंत 2 शिक्षक हवेत, तेही नियमित हवेत, तेही नियमित नाही, असे बऱ्याच ठिकाणी असं घडतंय. सो हा एक मुद्दा आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे पदवीधर विषय शिक्षकांबद्दल त्यांनी मांडलेला आहे. विज्ञान, गणित किंवा भाषा, समाजशास्त्र विषयासाठी 3 विशेष शिक्षक हे पटसंख्येनुसार द्यायचे नसून वर्गासाठी द्यायचे आहे. तुम्हाला माहिती असेल 9वी-10वीच्या वर्गांसाठी जे तुम्हाला पटसंख्येनुसार नाही तर विषयांच्या नुसार तुम्हाला शिक्षक देणं गरजेचं आहे. सो असं हा सुद्धा मुद्दा सध्या काय म्हणूया आपण ह्या मुद्द्याला बगल दिली जाते. सो हा एक मुद्दा त्यांनी मांडलेला आहे. शासन RT 2019 चा भंग करत आहे. एकच पदवीधर 2-3 शाळात फिरविण्याचा सरकारचं म्हणणं आहे, पण विद्यार्थ्यांचा हक्क महत्त्वपूर्ण आहे. मग RTचा नियम तुम्ही जर शिक्षकांना लावत असाल विद्यार्थ्यांसाठी तर तुम्ही सुद्धा तो पाळला गेला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. विद्यार्थ्यांना विषयाला शिक्षक हवे आहेत. प्रत्येक वर्गानुसार तुम्ही जर बघितलं तर विशेष शिक्षकच त्यांना पाहिजे. विषय शिक्षक नसताना TET क्वालिफाईड जरी असेल पण तो विषय शिक्षक नसेल तर असे शिक्षक तुम्ही घेऊ शकत नाही. हे पण त्यांनी यात मांडलेले आहे. सो आता तुम्ही जर बघितलं ही संच मान्यतेची प्रोसेस झालेली आहे. आता अतिरिक्त शिक्षक आणि त्यांचं समायोजन प्रोसेस चालू आहे. या सगळ्या प्रोसेसमध्ये सुद्धा हे नियम पाळावे असं या शिक्षकांच्या म्हणण्यानुसार कोर्टामध्ये केस ही स्टँड झालेली आहे. सो यावरती आता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत किंवा हा निकाल देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालय सरकारला, संबंधित राज्य सरकारला काय आदेश देते ते पण बघणं गरजेचं असणार आहे. सो हे जर आदेश जर मूळ नियमाला म्हणजे RT 2009 ला बगल देत असतील आणि सरकारच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जर तशी नियमावली पद्धतीने इथं जर भरती प्रक्रिया किंवा शिक्षक अलॉटमेंट किंवा शिक्षकांची भरती जर होत नसेल तर मात्र इथे सर्वोच्च न्यायालय तुम्हाला काही दिवसांसाठी स्टे आणू शकतं, काही दिवस थांबू शकतं किंवा त्या संदर्भातले योग्य तो निर्णय संबंधित सरकारला म्हणजे केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल यांना देऊ शकतं. सो आता इथून पुढे बघणं गरजेचं आहे की या केसवरती सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतंय. सो महत्वाची केस आहे. ह्या केसेसमध्ये त्यांनी मांडले 2 मुद्दे पण खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही जर RT 2009 चा नियम लावून जर सगळंच करायचा विचार करत असाल तर ह्या RT 2009 च्या नियमानुसार त्या नियमाला बगल देऊन वेगळं काही तुम्ही करू शकत नाही, वेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांवरती काही लादू शकत नाही असंच या शिक्षकांचं म्हणणं आहे. सो या मुद्द्यामध्ये बघा भरपूर मुद्दे आहेत. या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला मी दाखवले, अजून छोटे मोठ्या काही गोष्टी त्यांच्या असणार आहे. त्या मुद्द्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. काही शिक्षकांनी विशेष करून फोन करून मला कळवलं की या संदर्भात सर काहीतरी तुम्ही बोला याच्यावरती. सो हा मुद्दे खरंच चांगले होते आणि ह्या मुद्द्यांचा पूर्ण विचार करूनच मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे. सो त्यासाठी बघा विद्यार्थी हित आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यासाठी 15 मार्च 2024 चा शासन आदेश रद्द होण्यासाठीच ही याचिका दाखल करण्यात आलेली असे त्यांचं म्हणणं आहे. त्यासाठी ॲडव्होकेट बालाजी शिंदे, ॲडव्होकेट श्री सुधांशू चौधरी सर्वोच्च न्यायालयातील काउन्सिलर आहे, ॲडव्होकेट वत्सल्या विग्या सर्वोच्च न्यायालयातील वकील आहे, हे काम बघत आहे. आणि बाकी जे खंडपीठ आहे बालाजी शिंदे हे ॲडव्होकेट आहे ते मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर या खंडपीठात या केस संदर्भात काम बघत आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करून तुमच्या मित्रांना तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.